आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की प्रथमेशची एंट्री झालेली असते आणि प्रथमेशला भक्ती संगीत गाण्यासाठी खास बोलवलं गेलेलं असतं। जेव्हा प्रथमेश बाहेर असलेल्या स्वामींचा फोटो पाहतो तेव्हा त्या स्वामींच्या फोटोकडे बघून आधी तो पाया वगैरे पडतो। त्यानंतर आतमध्ये जाऊन पमाला भेटतो। पमाला आता बघून तर प्रथमेशला बघूनच तिला आनंद झालेला असतो। ती प्रथमेशला बोलते की आज अचानक कसं काय येणं केलं। त्यावर प्रथमेश तिला सांगतो की ते काय येणं मी अक्कलकोटला गेलो होतो, मग म्हटलं येता येता तुला प्रसाद द्यावा आणि तुझ्या तब्येतीबद्दल सुद्धा मला कळलं। मग विचार केला की पहिल्यांदा तुला येऊन भेटावं। तेवढ्यातच ना शरू आणि तिघी बहिणी सुद्धा तिथे आलेल्या असतात। तर पमा शरूला म्हणत असते की बघितलंस का कोण आलंय आज। मग तेव्हा शरू म्हणत असते की आई हे तुझ्यासाठी सरप्राईज आहे, मीच त्याला बोलवले। म्हणजे मला असं वाटत होतं की घरात सगळं वातावरण शांत व्हायला हवं ना, म्हणूनच मग मी प्रथमेशला बोलवून घेतलं। तेव्हाच बाबाही आलेले असतात। बाबाही प्रथमेशला आलेलं पाहतात तेव्हा तेही खूप जास्त खुश होतात। तर तेव्हाच ना शरू बाबांशी बोलायचा प्रयत्न करत असते आणि बाबांना सांगायचा प्रयत्न करत असते की त्याला मीच बोलवलं आहे, पण बाबांना अक्षरशः शरूला इग्नोर करतात। प्रथमेश समोर देखील काहीच बोलत नाही। तेच दुसरीकडे आता उमा आणि आकाश हे दोघंही जण बोलत असतात आणि त्याच वेळेला सगळी सिच्युएशन अशी घडली आहे ना की आता काय करावं कळत नाही आहे। तुझ्याबरोबर आसावरी गौतमबद्दल काही बोलली का असंही आता उमा विचारत असते। तेव्हाच ना आकाश म्हणतो की अजून तरी ती काही बोललेली नाही आहे, पण तुला तर माहितीच आहे ना तेजस्विनी वहिनी त्यांना आधीच पमा आणि त्याचसोबत सुभाष भाऊजींचा राग होता आणि आता हे सगळं प्रकरण मला तर वाटतं ना की तेजस्विनी वहिनीसोबत एकदा ना मलाच बोलावं लागणार आहे असं देखील आता इथे असणारी उमा आकाशसोबत बोलत असते। तेव्हाच ना आकाशही म्हणतो की हो मलाही तेच वाटतंय, आपण साक्षीच्या मॉमशी बोलायचं। तर समायरा हे सगळं ऐकते। समायरा हे ऐकून तिथे येऊन जोरजोरात टाळ्या वाजवू लागते। समायरा म्हणत असते की वा रे वा, माझं ज्या मुलावर प्रेम आहे त्या मुलाचं लग्न तुम्ही दुसऱ्या एका मुलीसोबत म्हणजेच त्या आसावरीसोबत करताय काय ग मम्मा, तुला जराही लाज वाटत नाही का। तेव्हाच ना उमा भडकते आणि उमा जाऊन ना तिच्या आता हात उचलून कानाखाली मारायला चाललेली असते। तेच आता तू आता मला मारशीलच। आकाश म्हणतो की हे कोणता उद्धटपणा आहे, आधी तू शांत बस असं बोलून समायराला शांत केलं जातं। तेच उमा म्हणत असते की अगं समायरा तुला का कळत नाहीये, त्या गौतमचं प्रेम दुसऱ्या एका मुलीवर आहे आणि मग तू असं का करतेस। अगं त्याचं प्रेम नाही आहे तुझ्यावर, तो ऑलरेडी आसावरीच्या प्रेमात आहे, मग हे जबरदस्तीचं लग्न कशासाठी आणि का, नको हे सगळ्या भानगडीत पडू, मी तुला सांगते ना ऐक। हे सगळं बोलून आता उमा समायराला समजावत असते, पण समायराला गौतमच हवा असतो, बाकी तिला कोणीही नको असतं। ती सरळ म्हणते की मला ना गौतमशीच लग्न करायचंय, पण तिला आता समजावलं जात असतं। उमा तिला म्हणत असते की आपण तुझ्यासाठी एखादा चांगला मुलगा बघूया, पण ती नाही म्हणते सरळ। ती सांगते की मी लग्न करेन तर ते फक्त आणि फक्त गौतम सोबतच। ती आता हे सगळं जेव्हा बोलते ना तेव्हा मात्र आता उमा आणि आकाशने ना अक्षरशः तिच्यासमोर हात जोडलेले असतात, कारण इथे सरळ दिसते की गौतमचं आसावरीवर प्रेम आहे आणि हिचं आपलं भलतंच सुरू आहे। त्यानंतर समायरा ओरडून तिकडनं निघून जाते, तर आकाश मात्र आता बोलत असतो की उमाला जाऊ दे, ही समजण्याच्या पलीकडे आहे, आपण लक्ष नको देऊया। आता परभांच्या घरामध्ये खूप छान असं स्वामींचं भक्तिमय संगीत सुरू होतं। सगळीच जण अंगणात बसलेले असतात, तर प्रथमेशने निशंक होई रे मना हे खूप सुंदर असं भजन गायला सुरुवात केलेली असते। सुभाष बाकी इतर मुली सुद्धा या कार्यक्रमात सहभागी असतात। तर या कार्यक्रमात आता शरूने तिच्या उमा मावशीला त्याचसोबत आकाश साक्षी यांना सुद्धा बोलवलेलं असतं आणि सगळेच जण एकत्र आता हे एन्जॉय करत असतात। तेच दुसरीकडे तेजस्विनी जी आहे ती मात्र इथे बसलेली असते ना। जय आणि त्याचसोबत गौतम तिथे येतो। जय आणि गौतम जसे येतात ना तसं मात्र तिकडनं तेजस्विनी उठून आतमध्ये जाऊ लागते। तेच आता जय म्हणत असतो की आई सोड ना ग राग, किती दिवस हा राग घेऊन बसणार आहे, या रागामुळे धड काहीच जमत नाहीये, धड आपणही एकमेकांसोबत बोलत नाहीये आणि आमच्या तोंडाखाली घासही जात नाहीये, असं नको ना ग करूस। आजी सुद्धा आता तेजस्विनीला समजावत असते, घरातला हा पडखरपणा जो आहे तो मिटवा आणि जे काही तुमची भांडणं झाली आहेत ना ती
सोडून द्या आणि गोडी गुलाबीने बोला, हे सुद्धा आता आजीने सांगितलेलं असतं. तर तेजस्विनी म्हणते की मी ना जेवढं नाव कमावलं होतं ना, ते नाव एका झटक्यात या मुलांनी घालून टाकलं आणि ज्याच्याकडनं अपेक्षा होती ना त्याने तर पूर्णपणे याचा भंगच करून टाकला, हेही आता म्हटलं जातं. एवढ्या सगळ्या गोष्टी जेव्हा बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता आणि जो जय असतो त्याला आता कळतं आणि तो तेजस्विनीची माफी वगैरे मागू लागतो. तेजस्विनीच्या पायापाशी बसतो आणि तो म्हणत असतो की प्लीज ना गं मम्मा, माफ कर ना, मला मान्य माझ्याकडनं चूक झाली, इथून पुढे ना तू सांगशील ना ते सगळं काही करू, असंही बोलून आता तिच्यासमोर ते झुकलेले असतात. गौतमनेही आता अक्षरशः ना तेजस्विनीचे पाय धरलेले असतात आणि तेजस्विनीला समजवायचा प्रयत्न सगळेजण करत असतात. त्यानंतर गौतमला आणि त्यासोबत जयला तेजस्विनीने माफ केलेलं असतं. फक्त ती सांगत असते की बघा, आत्ताच्या घडीला मी तुम्हाला माफ केले, मी काय आहे ना हे नाव कमावण्यासाठी खूप जास्त मेहनत घेतली आहे, कारण ना लोक ना लगेच नावं ठेवतात आणि मला ते आवडत नाही. आणि तेव्हाच ना सगळं काही हॅपी होतं. तर तेव्हा ती तिघांनाही जवळ घेते. तर दुसरीकडे मात्र आता हे सगळं होत असतानाच ना खूप सुंदर असं भजनाचा कार्यक्रम रंगलेला असतो आणि या भजनाच्या कार्यक्रमात आसावरी, शरू यांचं लक्ष असतं बाबांकडे. बाबा मात्र अजूनही नाराज असतात, यांच्याशी बोलत नसतात. त्यांना असं वाटत असतं या कार्यक्रमाच्या निमित्ताने का होईना आपल्याशी बाबा बोलतील, पण तसं झालेलंच नव्हतं. बाबा काही बोललेलेच नव्हते, त्यामुळेच ना आता अजूनच टेन्शन आलेलं होतं. तेच दुसरीकडे आता तेजस्विनी जी आहे ती खूप जास्त खुश असते आणि तेव्हाच ना गौतम म्हणतो की आता एवढा चांगला आनंदाचा पॉईंट आहे, तर मला एक बोलायचं आहे गं मम्मा, माझं ना आसावरीवर खरंच खूप मनापासून प्रेम आहे. आता गौतम जसं हे बोलतो तसं तेजस्विनीला राग येतो. तेजस्विनी रागवून तिकडनं निघून जाते. तेजस्विनी तिकडनं निघून गेल्यावर ना इकडे मात्र आता गौतमवर ओरडतो आणि तुला काय गरज होती आताच हे सगळं बोलायची, असंही म्हणतो. आणि तेव्हाच ना इकडे गौतम जो आहे तो म्हणतो की मला वाटलं की सगळं काही नॉर्मल आहे. आजी म्हणत असते घाई खूप करतोस हा, पण चॉईस मात्र एक नंबर आहे, कारण आजीला सुद्धा आसावरी पसंत पडलेली असते. इकडे आता पुन्हा गाण्याचा प्रोग्राम सुरू असतो. तेव्हा सगळीजण त्या भक्तिमय संगीतामध्ये रमलेले असतात. तेव्हा तिथे आता गौतम, जय सुद्धा यायला निघालेले असतात, कारण गौतमचा हट्ट असतो की त्याच्या आईला जाऊन भेटावं, म्हणजे कसं आसावरीलाही बघता येईल आणि त्याचसोबत पमालाही भेटता येईल. कारण आता पमाची अवस्था जी होती ती थोडी क्रिटिकल होती. आताच हॉस्पिटलमधून आली होती आणि कोणी मोठ्या व्यक्तीने जायला हवं म्हणून तो जयला घेऊन आलेला होता. इकडे आता जेव्हा सुभाषचं लक्ष जातं तेव्हा सुभाष रागातच बघत असतो की नेमकं कोण आलं आहे. तर त्याला जय आणि त्याचसोबत गौतम आलेले दिसतात. तर आसावरी आणि शरूसुद्धा मागे वळून बघतात. तर आसावरीला तर टेन्शन येतं, कारण बाबांच्या समोर चक्क गौतम आता घरी आलेला असतो, कारण घरात सगळ्यांना कळलेलं असतं. आणि गौतम नेमका येऊन ना आता पमाच्या बाजूला बसतो. पमाच्या बाजूला बसल्यानंतर तो म्हणतो की जे काही झालं त्यासाठी खरंच सॉरी. आणि तेव्हाच ना पमाही त्याच्याशी अगदी चांगलं बोलत असते की आता शोना कार्यक्रम चालू आहे, आपण नंतर बोलूया. मग तेव्हा तो विचारतो तुम्ही ठीक तर आहात ना. तेव्हा ती म्हणत असते की हो मी आता ठीक आहे. आणि ती त्याला एकदमच आदराने बोलत असते, त्याच्याशी छान बोलत असते ना, म्हणून आसावरीसुद्धा खूप जास्त खुश असते आणि त्याचसोबत गौतमलाही बरं वाटत असतं. तेच दुसरीकडे आता हा प्रोग्राम सुरू असतो. शरूसुद्धा आता डोळ्याने इशारा करून जयला बसण्यास सांगते. मग जयही आता तिथे एकाच कोपऱ्यामध्ये बसतो, म्हणजेच गौतमच्या मागे अगदी बसलेला असतो. आणि तिथे ना सुभाषही असतात. सुभाष ना ह्या दोघांकडेही रागानं बघत असतात. हे गौतमने बघितलेलं असतं, म्हणून गौतम ना आता जयला म्हणत असतो की दादा जरा आता तूच बोलू शकतोस बघ, कारण मला बोलायचं होतं पण माझं काही धाडस होत नाही आहे आसावरीच्या बाबांशी बोलायचं, प्लीज जरा तूच बोल ना, असं बोलून गौतम ना जयला पुढे करत असतो. जयचा नाईलाज असतो, कारण शेवटी तो मोठा आहे आणि त्याला भाग आहे बोलणं, कारण त्याला असं वाटत असतं की निदान गौतमचं आणि आसावरीचं लग्न जुळावं यासाठी आपणच काहीतरी पुढाकार घ्यायला हवा. तो जिथे कार्यक्रमाला बसलेला असतो ना तिथून उठतो आणि सुभाष जिथे गेटजवळ उभे असतात ना त्यांच्या इथे जातो. शरूचं लक्ष मात्र जयकडे असतं की जय नेमकं करतोय तरी काय, या गोष्टीकडे लक्ष मात्र आता शरूचं असतं. शरूचा जीवही नुसता वर खाली होत असतो, कारण
बाबांचं काही खरं सांगता येत नाही. बाबा पहिल्यांदा एवढे चिडलेले होते आणि त्यामुळे बाबा आता जयला काय बोलतील आणि काय नाही ना ह्याची कुठेतरी भीती शरूच्या मनामध्ये असते. बाकी इथे कार्यक्रम खूप सुंदर असा रंगलेला असतो आणि आता लास्टचं हे भक्तिमय संगीत सुरू असतं आणि त्या संगीतात सगळीजण तल्लीन झालेली असतात. पमा, त्याचसोबत उमा, आकाश, साक्षी सगळेजण. आणि त्यात मात्र शरूचं लक्ष असतं ते म्हणजे मागे ते असतं सुभाष आणि जयकडे. जय आता तिथे जाऊन बोलायचा प्रयत्न करत असतो पण त्याचंसुद्धा मनातून कुठेतरी धाडस होत नसतं. तोही घाबरत असतो पण घाबरून काही चालणार नाही, आपल्याला बोलायला हवं हेच करून विचार करून तो पुढे जातो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटलाय कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.